या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचारी महिला संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनापुढे महत्वाची मागणी केली। नमस्कार, मी प्रमोद चिंचुरे, जिल्हा अध्यक्ष उमेद कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा अध्यक्ष सोलापूरच्या या नात्याने मी इथे बोलतोय। उमेद हे ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सोबत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ज्याला उमेद अभियान म्हणून पण ओळखलं जातं, या नात्याने काम करतं। संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आणि वस्त्यापर्यंतच्या गरीब कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम उमेद अभियानाच्या पतीने होत आहे। आत्तापर्यंत आपण 84 लाख कुटुंबांपर्यंत आपण पोहोचलेले आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये उमेद अभियानाने जे काम केलं उभं ते पूर्णपणे रिझल्ट ओरिएंटेड काम झालेलं आहे। अनेकांची गरिबी हटलेली आहेत। महिला सक्षमीकरणाचं जे काही काम होतं ते खूप चांगल्या पद्धतीनं या उमेद अभियानाच्या वतीनं झालेलं आहे। या उमेद अभियानाच्या अंतर्गत जवळजवळ 2900 कर्मचारी हे काम करतात, जे विविध पदांवर आहेत। 2013ला ह्या सर्वांची एक भरती जी झालेली होती ती पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या मनुष्यबळ संसाधन मार्गदर्शक सूचनेनुसार झालेली होती। यापूर्वी अनेक वेळा आपण शासनाला एक विनंती केलेली होती की आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना, जे आम्ही दिवसरात्र काम करतोय, उन्हात पावसात काम करतोय, कुटुंबांकडे दुर्लक्ष करून काम करतोय आणि गावपाड्यातल्या गरीब कुटुंबांना उभं करतोय, तर हे सगळं काम करत असताना तर ह्या सर्व कर्मचाऱ्यांना आपण जिल्हा परिषदच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यातील समकक्ष पदावर सामावून घ्यावेत। ह्यासाठी मुंबईलाही आपलं आंदोलन झालं होतं। त्यावेळी आपल्याला एक आश्वासन देण्यात आलं होतं की लवकर त्याचा अभ्यास करून विविध शासनाच्या पदावर समकक्ष केलं जाईल, पण आत्तापर्यंत शासनाने ही मागणी मान्य केलेली नाही किंवा याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचललं नाही। त्यामुळं आम्ही दिनांक 26 पासून या आंदोलनाची सुरुवात करतोय। साखळी उपोषण सुरू झालं आहे। मागणी आमची हीच आहे की आम्हाला सर्वांना शासनाच्या विविध खात्यातल्या वेगवेगळ्या पदांवर समकक्ष पदावर आम्हाला सामावून घेण्यात यावं किंवा उमेद अभियानाला एक स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता द्यावी आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना सामावून घेऊन काम करा। तर नमस्कार, माझं नाव शैला केशवदास आहे। मी अक्कलकोटहून आलेली आहे, तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून तिथे काम करते। आज आम्ही येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कडून उमेद कर्मचारी मंडळ आणि उमेद महिला कर्मचारी मंडळ यांच्यातर्फे सगळेजण इथे उपस्थित आहोत। आमची प्रमुख मागणी हीच आहे की आमचा जो MSRLM विभागाचा जो कक्ष आहे तो सेपरेट करून त्यांना मान्यता द्यावी। तसेच सर्व आमचे अधिकारी जे कर्मचारी जे आहेत यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावे। किती कर्मचारी आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 70 ते 80 कर्मचारी आहेत सर। हो सर, कंत्राटी आहे। नमस्कार, माझं नाव सोनाली आनंद नडगम। मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महिला प्रभाग संघ या प्रभाग संघाचे मी CLF मॅनेजर आहे आणि आज आम्ही इथे आमच्या हक्कासाठी आलेलो आहे। जे काही आमचं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आहे या आस्थापनेला तुम्ही स्वतंत्र आणि कायमस्वरूपी एक आस्थापना म्हणून एक स्वतंत्र अभियान आम्हाला स्वतंत्र विभाग म्हणून घोषित करावं आणि जे काही इथं कार्यरत कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी आहेत यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं। किती दिवसापासून काम करत आहात आणि किती मानधन? आता आम्ही इथे 7 वर्षापासून अभियानामध्ये काम करतोय आणि 84 महिन्यांना CRPना 6,000 मानधन भेटतं आणि जे काही लिपिका वगैरे आहेत त्यांना पण 3,000 पर्यंत मानधन भेटतं। मागणी काय कायम करा? मग कायम आमच्या उमेद अभियानाला कायम करा। काय काय काम करतो? आम्ही जे काही गरिबी निर्मूलनाचं काम आहे ते करतो आणि महिलांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देतो आणि जे काही पॉवर्टी रिड्युसिंगचं काम आहे ते काम करतो आणि जे काही घरगुती महिला उद्योग व्यवसाय करतात
बँकेतर्फे आम्ही कर्ज उपलब्ध करून देतो कमी व्याजदराने आणि घरगुती महिला ज्या काही उद्योग व्यवसाय करतात त्यांच्या उद्योग व्यवसायाला चालना देतो आणि त्यांना बाजारपेठही आम्ही उमेद अभियानामार्फत उपलब्ध करून देतो. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.